एका रहस्यमय बेटावर जन्म होतो दोन देवसंततीचा आणि जागा होतो एक राक्षस जो अमर आहे. काय आहे ही कथा? काय आहे संसाराच्या पोटात दडलेलं सत्य? चला तर मग उलगडूया ही अंधारातून उजेडात जाणारी गोष्ट. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2025 मध्ये आलेली मराठी मूवी संसारा समजावून सांगणार आहे. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते पालवीपासून, जी सध्या गर्भवती असते. आपण पाहतो की पालवीची आजी खूप आजारी आहे. आजी पालवीला सांगते की तिला आता मजबूत व्हावं लागेल, कारण तिच्यासमोर अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तिला अतिशय शहाणपणाने त्या सगळ्यांचा सामना करावा लागेल. हे सगळं ऐकून पालवी खूपच हादरते, कारण तिला काहीच कळत नव्हतं की आजी असं का बोलत आहे. यानंतर आजी तिला एक जुना बक्सा देते आणि काही दिवसांनी तिचा मृत्यू होतो. या सगळ्यानंतर पालवी तिचा नवरा रोहितसोबत गोव्याला शिफ्ट होते. इथे आपल्याला कळतं की रोहितच्या गोव्यात काही वाईट आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्याला गोव्यात राहायचं नसतं, पण पालवीला इथेच राहायचं होतं. म्हणून रोहित तिच्यासोबत आला. ते दोघं त्यांच्या नव्या घरात जातात आणि घर सेट करू लागतात. आपल्याला कळतं की पालवी कॉलेजमध्ये भूगोलशास्त्र शिकवते, म्हणजे ती एक प्रोफेसर आहे. आणि रोहितबद्दल सांगायचं झालं तर त्याचं असं कुठलंच ठरलेलं काम नव्हतं, पण त्याला पेंटिंग खूप आवडत होती. पण त्याच्या सगळ्या पेंटिंग्स खूप अंधारलेल्या आणि डार्क स्वरूपाच्या होत्या. कारण रोहितला इन्सोम्निया म्हणजे झोप न लागणं हा आजार होता. तो सतत गिल्टमध्ये राहत असे. कारण जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याचा एक लहान भाऊ होता. ते दोघं झाडावर खेळत होते. त्याचा लहान भाऊ झाडावर चढतो, पण रोहित चढू शकत नाही. हे पाहून त्याचा भाऊ त्याची थट्टा करतो आणि यामुळं रोहितला खूप राग येतो आणि तो भावाला खाली ओढण्याचा प्रयत्न करतो. त्याचा हेतू भाऊ खाली पडावा असा नव्हता, पण अचानक त्याचा भाऊ खाली पडतो आणि त्याचा मृत्यू होतो. आणि याच घटनेनंतर रोहित सतत गिल्टमध्ये जगू लागतो. तो यातून बाहेर येऊच शकत नव्हता. त्याने बऱ्याच प्रकारची औषधंही वापरली, पण कशाचाच उपयोग झाला नाही. याच कारणामुळे तो सतत काळजीने भरलेल्या अंधारलेल्या डार्क पेंटिंग तयार करत असे. पुढच्या दिवशी पालवी कॉलेजला जाते आणि तिथल्या प्रिन्सिपल प्रताप यांची भेट घेते. प्रतापही पालवीला पाहून खूप आनंदी होतो आणि तिची ड्यू डेट कधीची आहे हे विचारतो, पण पालवी त्याला उत्तर देत नाही. यानंतर प्रताप तिला सांगतो की त्याची बायको गार्गी एक गायनाकोलॉजिस्ट आहे आणि जर पालवीला कुठलंही काही चेकअप करायचं असेल तर ती गार्गीच्या क्लिनिकमध्ये जाऊन करू शकते. हे ऐकून पालवी तयार होते आणि मग ती आपले क्लासेस घेते. पालवीला घरात कामासाठी कुणीतरी मदतनीस लागणार असतं. ती घरात परत येते तर दाराशी एक मुलगी उभी असते. ती मुलगी बोलू शकत नव्हती, पण खूप भुकेली होती. हे पाहून पालवी तिला जेवायला देते. ती मुलगी इशाऱ्याने सांगते की तिचं इथे कोणीही नाही. हे ऐकून पालवी तिला हाऊस हेल्प म्हणून ठेवते. त्या मुलीचं नाव होतं विधी. विधी ही पालवीची खूप चांगली काळजी घेते, त्यामुळे पालवी ही तिच्यावर खूप खुश असते. एका दिवशी पालवी आणि रोहित घराबाहेर बसलेले असताना प्रताप आणि त्याची पत्नी गार्गी तिथे येतात. ते चौघे गप्पा मारतात. याच वेळी रोहित प्रतापला त्याच्या पेंटिंग्सबद्दल सांगतो. तेव्हा प्रताप सांगतो की त्याचा एक मित्र आहे. तो रोहितची त्याच्याशी भेट घडून देईल आणि कदाचित तो रोहितच्या पेंटिंगचं एक्झिबिशन लावेल. हे ऐकून रोहित खूप आनंदी होतो. तसंच गार्गी आणि पालवीमध्येही खूप गप्पा होतात. गप्पा चालू असताना गार्गी पालवीच्या पोटावर हात ठेवते, तिच्या बाळाची तपासणी करण्यासाठी. गार्गी पालवीच्या पोटावर हात ठेवते, पण तिला काहीतरी विचित्रसं जाणवतं. म्हणून ती पालवीला म्हणते, तू उद्याच माझ्या क्लिनिकमध्ये चेकअपसाठी ये. पालवी देखील होकार देते, पण खरं तर तिने फक्त फॉर्मॅलिटीसाठी होकार दिला होता. तेवढ्यातच पालवीचं लक्ष समुद्रातल्या एका छोट्याशा बेटाकडे जातं. ती गार्गीला त्या बेटाबद्दल विचारते. तेव्हा गार्गी सांगते की तिथं असं काहीच नाही आहे, फक्त जंगल आहे आणि जागाही थोडीशीच आहे, म्हणून कोणी तिथे जात नाही. पण त्या बेटाकडे पाहिल्यावर पालवीला काही फ्लॅशबॅक येऊ लागतात, जसं की ती पाण्यात बुडत आहे आणि तिच्यासोबत अजून कुणीतरी आहे. हे आठवून ती खूप घाबरते. नंतर गार्गी आणि प्रताप त्यांना डिनरला आमंत्रित करतात आणि रोहित आणि पालवी दोघंही तयार होतात. त्या रात्री पालवीला काही आवाज ऐकू येतो. ती बाहेर येऊन पाहते तर काही लोक मंत्र म्हणत एका दिशेला जात असतात. हे पाहून पालवी खूप आश्चर्यचकित होते. तिला काहीच कळत नाही की हे लोक कोण आहेत आणि कुठे चालले आहेत. पुढच्या दिवशी पालवी आपल्या आजीने दिलेला बॉक्स उघडते. तिला त्यात एक जुनी गोष्ट कळते. पालवीच्या आजीचा एक प्रियकर होता शेखर, ज्याने तिच्यासाठी बरेच प्रेमपत्र लिहिले होती. त्या सगळ्या पत्रांमध्ये त्याने सांगितलं होतं की तो तिच्या आठवणींमध्ये एक पुस्तक लिहत होता, धर्म म्हणजेच मृत्यू आणि पुनर्जन्म कसा होतो यावर आधारित. हे सगळं पाहिल्यावर पालवीला त्या बॉक्समध्ये एक लॉकेट दिसतो. ती जेव्हा ते लॉकेट हातात घेते तिला खूप विचित्र वाटू लागतं. तिच्या अंगातील सगळ्या नसांचा आभास होऊ लागतो. हे पाहून ती घाबरून जाते. तेव्हाच विधी येते आणि पालवीला भानावर आणते.
यानंतर पालवी लगेचच गार्गीकडे चेकअपसाठी जाते. गार्गी जेव्हा तपासणी करते तेव्हा तिला कळतं की पालवीला जुळी मुलं होणार आहेत. हे ऐकून गार्गी खूप खुश होते, पण पालवी मात्र खूपच अस्वस्थ असते, कारण तिने कालच असं काही विचित्र स्वप्न पाहिलं होतं, ज्यात तिला जुळी मुलं होणार आहे आणि आज तेच खरं होते. हे सगळं पाहून पालवी पूर्णपणे गोंधळलेली असते. त्या रात्री पालवी आणि रोहित प्रतापच्या घरी डिनरला जातात. तिथे रोहित आणि प्रताप यांच्यात बराच वेळ संवाद होतो आणि त्या संवादात प्रतापला काही महत्त्वाचं लक्षात येतं. प्रतापला समजतं की रोहित स्वतःच्या गिल्डशी झुंज देतोय. तो रोहितला सांगतो की जर त्याने आपल्या चित्राचं एक्झिबिशन केलं तर त्याला खूप चांगलं वाटेल. याच दरम्यान आपण पाहतो की पालवी गार्गीला काही कामात मदत करत असते. ती गार्गीला विचारते, तुम्हाला मुलं नाहीत का? त्यावर गार्गी सांगते की जेव्हा ती पहिल्यांदा प्रेग्नंट होती तेव्हा तिचं मिसकॅरेज झालं होतं. दुसऱ्यांदा जेव्हा तिला वाटलं की ती प्रेग्नंट आहे तेव्हाही ती खरं तर प्रेग्नंट नव्हती. यानंतर तिने खूपदा प्रयत्न केले, पण ती गरोदर राहू शकली नाही. तरीही तिला अजूनही आशा आहे की एक दिवस तिलाही मूल होईल. हे सांगताना गार्गी ज्या प्रकारे पालवीच्या पोटाकडे पाहत होती हे पाहून पालवीला खूप विचित्र वाटतं. यानंतर सगळेजण एकत्र डिनर करतात आणि नंतर पालवी आणि रोहित घरी परततात. तर रात्री पालवीला पुन्हा एकदा तेच आवाज ऐकू येतात. ती बाहेर येते आणि पाहते आधीसारखेच काही लोक मंत्र म्हणत कुठेतरी चालले आहेत. ही दृश्य पाहून पालवी त्यांचा पाठलाग सुरू करते. ती पाहते की ते सगळेजण बीचकडे जातात आणि तिथून बोटीने त्या छोट्या बेटावर जात आहेत. पालवी ही त्यांचा पाठलाग करत बोटीतून त्या बेटावर पोहोचते. तिथे ती पाहते की ते सगळेजण मिळून एका अंड्यासारख्या रचनेची पूजा करत आहेत. हे पाहून ती खूपच हादरते. आश्चर्य म्हणजे त्या लोकांमध्ये प्रताप आणि गार्गी सुद्धा असतात. प्रतापला जाणवतं की कुणीतरी त्यांना पाहते, म्हणून तो त्याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीला आजूबाजूला पाहण्यासाठी पाठवतो. हे पाहून पालवी लपून बसते. तेवढ्यात तिथे विधी येते आणि पालवीला घेऊन निघून जाते. ती पालवीला सांगते, मी तुला वाचवायला इथे आली आहे. याचा अर्थ की विधी बोलू शकते, पण तिने पालवीला खोटं सांगितलं होतं. यानंतर विधी तिला तिथून घेऊन परत येऊ लागते. तेव्हा पालवी विधीला विचारते, खरं काय आहे? विधी तिला सांगते की जेव्हा पालवी लहान होती तेव्हा ती आणि तिची आई एका फेरी म्हणजे बोटीने प्रवास करत होते, कारण ते पालवी आणि तिच्या आईवडिलांचा मागोवा घेत होते. तेव्हा पालवीच्या आईवडिलांची बोट बुडते, पण विधीची आई कशी तरी पालवीला वाचवते. जेव्हा त्यांनी पालवीला पाण्यातून बाहेर आणलं तेव्हा तिचा चेहरा सोन्यासारखा झळकत होता. विधी सांगते की पालवी ही सूर्यपुत्री आहे आणि याच कारणामुळे तिला मारण्याचा कट रचला गेला होता. पण विधीच्या आईने तिला वाचवलं, कारण विधीच्या आईचं आणि त्यांच्या पूर्वजांचं हेच काम होतं, अशा सूर्यपुत्रांसारख्या लोकांचं रक्षण करणं. आता तेच काम विधीचंही आहे, पालवी आणि तिच्या बाळाचं रक्षण करणं. विधी सांगते की पालवीचे बाळ खूप खास आहेत, कारण ते सूर्यदेवाचे अपत्य आहेत, यम आणि यमी, आणि त्यांच्या जन्मामुळे एक नवीन युगाची सुरुवात होणार आहे. हे ऐकून पालवीच्या मनात अनेक प्रश्न असतात, पण विधी म्हणते की तिला सगळ्या प्रश्नांची उत्तर माहीत नाहीत. हे ऐकून पालवीला आठवतं की तिच्या आजीचा जो प्रियकर होता शेखर, त्याने या विषयावर एक पुस्तक लिहिलं होतं. तिला त्याचा पत्ता हवा असतो, म्हणून ती विधीला घेऊन कॉलेजमध्ये जाते आणि तिथून त्याचा पत्ता मिळवते. पण ती बाहेर येते तेव्हा प्रताप तिथेच असतो. तो पुन्हा पालवीला सांगतो की तिने गार्गीकडे चेकअपसाठी जावं, पण पालवी जायला तयार नसते आणि ही गोष्ट प्रतापला खूपच खूपच संशयास्पद वाटते. आपण पाहतो की प्रताप मुद्दामच पालवी जिथे जिथे जात असे तिथे जाऊन तो तिला डिस्टर्ब करायचा. रात्री रोहितच्या पेंटिंगचं एक्झिबिशन होतं. काही लोकांना त्याच्या पेंटिंग्स आवडतात तर काहींना नाही, पण तरीही रोहितला अजूनही काही समाधान वाटत नव्हतं, कारण त्याचा गिल्ड अजूनही संपलेला नव्हता. हे पाहून प्रताप त्याला सांगतो, एक मार्ग आहे, जर तुला तुझा गिल्ड संपवायचा असेल तर तुला बलिदान द्यावं लागेल. आणि रोहित त्याच्या या शब्दाकडे लक्ष देतो. दुसऱ्या दिवशी पालवी त्या लेखकाला भेटते ज्याने तिच्या आजीसाठी पुस्तक लिहिलं होतं. ती त्याला सांगते की तिच्यासोबत हे सगळे विचित्र प्रकार घडत आहेत. हे ऐकून तो लेखक तिला सांगतो, पालवी यम आणि यमी यांना जन्म देणार आहे आणि म्हणूनच तिच्यासोबत हे सगळं घडतंय. पण पालवीला अजूनही काही कळत नव्हतं. तेव्हा तो लेखक तिला सगळी गोष्ट सांगतो. तो सांगतो की एकदा देव आणि राक्षसांमध्ये युद्ध झालं होतं आणि त्या युद्धात राक्षस जिंकत होते. तेव्हा देवांनी भगवान विष्णूंकडे मदतीसाठी धाव घेतली. भगवान विष्णूंनी देवतांना सांगितलं की त्यांना सागर मंथन करावं लागेल. त्यामुळे देवाने राक्षसांशी संधान करून एकत्रितपणे समुद्र मंथन केलं. या मंथनातून खूप गोष्टी बाहेर आल्या आणि शेवटी अमृत निघालं, जे अमरत्व देणारं होतं. हे पाहून देव आणि राक्षस पुन्हा भांडू लागले, कारण अमृत प्रत्येकाला अमर बनवू शकत होतं. देवतांना माहीत होतं की जर राक्षसांच्या हाती अमृत लागलं तर संपूर्ण जगाचा विनाश होईल. हे सगळं जेव्हा विष्णूंना समजलं तेव्हा त्यांनी मोहिनीचं रूप धारण केलं आणि तिथे आले. मोहिनीने सांगितलं की अमृत सगळ्यांमध्ये समानपणे वाटलं जाईल. मोहिनी इतकी सुंदर होती की राक्षस देखील तिच्या सौंदर्याने भुलले आणि तिचं म्हणणं मान्य केलं. मोहिनीने सांगितलं की ती अमृत रात्री सर्वांना देईल. सर्व लोक अमृत मिळवण्याच्या प्रतीक्षेत बसले. मोहिनीने देवतांपासून सुरुवात केली
आणि त्यांना अमृत देऊ लागली. पण हे सगळं पाहून एका राक्षसाला काहीसा संशय येतो. तो आपला वेश बदलून देवतांमध्ये जाऊन बसतो, जेणेकरून त्यालाही अमृत मिळावं. जेव्हा मोहिनी त्याला अमृत देणार होती, तेव्हा अचानक सूर्यदेव तिथं प्रकट होतात. त्यांच्या तेजामुळे समजतं की तो खरं तर देवता नाही, तर एक राक्षस आहे. सूर्यदेवांना माहीत होतं की हा राक्षस फसवणूक करत आहे, म्हणून त्याचा पर्दाफाश करण्यासाठी ते आले होते. हे कळल्यावर मोहिनी लगेचच त्या राक्षसाचा गळा कापते, पण तोपर्यंत अमृताचा एक थेंब त्याच्या तोंडात जातो. मोहिनी त्या राक्षसाचं डोकं समुद्रात फेकून देते. त्याचा कवच स्वतःजवळ ठेवते आणि त्याचा देहाचं दहन करते. यामुळे तो राक्षस जिवंत राहू शकतो, पण त्याच्याकडे स्वतःचं शरीर उरलेलं नसतं. त्या दिवसापासून तो राक्षस सूर्यदेवापासून बदला घेण्याची तयारी करत असतो, कारण सूर्यदेवामुळेच त्याचा भांडाफोड झाला होता. आता कारण पालवी सूर्यदेवाच्या संततीला जन्म देणार होती, तो राक्षस तिला आणि तिच्या बाळांना मारून बदला घ्यायचा प्रयत्न करत असतो. लेखक सांगतो की देव आणि देवी वेगवेगळ्या रूपात जन्म घेत राहतात, जेणेकरून पृथ्वीवर होणाऱ्या अनितीला थांबवता येईल. पालवीची मुलं ही अशीच खास आहेत आणि म्हणूनच राक्षस त्यांना नष्ट करू पाहतो. पण लेखक तिला सांगतो, पालवी तुला बळकट राहावं लागेल. तो राक्षस काहीच करू शकणार नाही, जोपर्यंत त्याच्या हातात त्याचं कवच लागत नाही. आणि हे कवच दुसरं काही नसून तेच पालवीच्या आजीने दिलेलं लॉकेट आहे. म्हणजे जोपर्यंत ते राक्षसाला मिळत नाही, तोपर्यंत तो काहीही करू शकत नाही. हे ऐकून पालवी खूपच तणावात येते. तिला वाटतं, माझा या सगळ्यात काहीही संबंध नाही. म्हणून ती निर्णय घेते की ती परत मुंबईला जाईल. पण विधी तिला समजावते, तू इथून गेलीस तरी काही होणार नाही. तरीसुद्धा पालवी पॅकिंग करायला लागते. तेवढ्यात रोहित येतो. तो नारळ पाणी घेऊन आलेला असतो आणि पालवीला पिण्यास सांगतो. तो म्हणतो, थोडंसं पाणी पी, मग आपण लगेचच निघू. पण इथे आपण पाहतो की रोहितने त्या पाण्यात काहीतरी टाकलेलं असतं, ज्यामुळे पालवी बेशुद्ध होऊन जाते. हे कळताच विधी लगेचच रोहितवर हल्ला करते, पण रोहित तिच्याशी झुंजतो आणि तिला बेशुद्ध करत पालवीला तिकडून घेऊन जातो. जेव्हा पालवीला शुद्ध येते, तेव्हा ती त्याच बेटावर असते, जिथे तिने आधी त्या लोकांना पूजा करताना बघितलं होतं. आता त्या बेटावर प्रताप, गार्गी आणि रोहित सगळेच उपस्थित असतात. खरं तर रोहितला आपल्या गिल्टमधून बाहेर यायचं होतं, म्हणूनच त्याने प्रतापसोबत एक डील केली होती. तो आपल्या बाळांची बली देणार होता, जेणेकरून तो उरलेलं आयुष्य शांततेने जगू शकेल. हे ऐकून पालवी पूर्णपणे हादरते. ती रोहितला समजावते, तू जी चूक केलीस त्याची शिक्षा तुझ्या निरागस मुलांना का द्यायची? पण रोहित म्हणतो, माझा गिल्ट फक्त तेव्हा संपेल जेव्हा मी कोणाचं तरी बलिदान देईन. हे ऐकल्यावर पालवी पलायन करण्याचा प्रयत्न करते, पण रोहित तिचा पाठलाग करतो. इतकंच नव्हे तर तो तिला मारायलाही तयार असतो. हे पाहून पालवीला समजतं की आता रोहित त्याच्या नियंत्रणात नाही, म्हणून ती कसं तरी रोहितला ठार करते आणि तिकडून पळून जाते. पण तेवढ्यातच तिथे सगळेजण त्या राक्षसाची पूजा करत असतात आणि अचानक त्या राक्षसाचा जागर होतो, कारण रोहितने त्यांना ते कवच असलेलं लॉकेट दिलं होतं. कवच हातात येताच राक्षस प्रचंड शक्तिशाली बनतो आणि तोही पालवीला मारण्याचा प्रयत्न करतो. पालवी काहीच करू शकत नव्हती, पण तेवढ्यात सूर्यग्रहण होतं आणि समुद्राचं पाणी एकदम उंच वाढतं. राक्षस त्या भरलेल्या पाण्यात कोसळतो. तेवढ्यात विधी तिथे येते आणि पालवीला वाचवते. त्या बोटीतच पालवीची डिलिव्हरी होती. तिला एक मुलगा आणि एक मुलगी होते. म्हणजे यम आणि यमी जन्म घेतात. कथा इथून खूप वर्ष पुढे सरकते. आपण पाहतो की विधीचं काही लोकांनी अपहरण केलं होतं. ते तिला राक्षसांच्या चैन विचारत होते, पण विधी त्यांना काहीच सांगत नाही. तेवढ्या तिथे यम आणि यमी दोघंही येतात. विशेष म्हणजे यम दिसायला अगदी रोहितसारखा होता. यमीचं रूप अगदी पालवीसारखं होतं आणि यम व यमी दोघांनाही माहिती होतं की राक्षसाचा अंत अजूनही झालेला नाही. त्यामुळे आता त्यांना त्यांच्याशी युद्ध करावं लागणार होतं आणि ते दोघंही या नवीन अध्यायासाठी पूर्णपणे तयार होते. आणि इथेच समसरा या चित्रपटाची कथा संपते. शेवटी आपल्याला सांगितलं जातं की या चित्रपटाचा पार्ट 2 सुद्धा येणार आहे. तर जेव्हा तो येईल तेव्हा आपण पाहू की पुढे काय होतं. तर ही होती समसरा या चित्रपटाची कथा. जर तुम्हाला हा चित्रपट आणि माझं हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल, तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.